रिद्धी व सिद्धी गणपती कथा. रिद्धी व सिद्धी या प्रजापती विश्वकर्मा यांच्या कन्या आहेत. त्यांचा विवाह गणेशाशी झाला. गणेशला सिद्धी पासून क्षेम आणि रिद्धी पासून लाभ नावाचे 2 मुले झाली. लोकपरंपरेत यांना शुभ आणि लाभ असेही म्हणतात. संतोषी मातेला गणेशाची मुलगी म्हणून म्हटले जाते. गणेशाचे नातवंड आमोद प्रमोद आहे. शास्त्रांमध्ये तुष्टी आणि पुष्टी गणपतीच्या सुना असे म्हटले जाते. पौराणिक कथांमध्ये ज्या प्रकारे शिव पार्वती लग्न, विष्णू लक्ष्मी लग्न आणि रुक्मिणी कृष्ण लग्न प्रख्यात आणि लोकप्रिय आहेत, त्याच प्रकारे गणेशाच्या लग्नाची चर्चा देखील सर्व पुराणात मनोरंजकपणे आढळते. असे म्हणतात की तुळशीच्या लग्न प्रस्तावाला नाकारून तुळशीचा शाप मिळाल्यामुळे गणेशाला रिद्धी आणि सिद्धीशी लग्न करावे लागले. गणेशाने देखील तुळशीला शाप दिले की तिचे लग्न एखाद्या असुराशी होणार. तेव्हा तुळशीने वृंदा म्हणून जन्म घेतला आणि तिचे लग्न जालंधर नावाच्या असुराशी झाले. ब्रह्माजींनी रिद्धी आणि सिद्धीला शिकवणीसाठी गणेशाकडे पाठविले होते. जेव्हा जेव्हा गणेशाकडे लग्नाचा प्रस्ताव आला तेव्हा रिद्धी सिद्धी दोघी जणी गणेशाचे आणि त्यांचा मूषकाचे मन विचलित करीत असत. कारण दोघींना गणेशाशी लग्न करावयाचे होते. एके दिवशी गणेश विचार करू लागले की सगळ्यांचे लग्न तर झाले आहे, माझ्या लग्नातच का बरं येत आहेत. मग त्यांना रिद्धी सिद्धीच्या कृतीची माहिती कळतातच त्यांना शाप देऊ लागले. तेव्हाच ब्रह्मा तिथे आले आणि त्यांनी गणेशाला असे करण्यास रोखले आणि रिद्धी सिद्धीचे लग्न करण्याचा सल्ला दिला. तेव्हा गणेश तयार झाले आणि मग गणेशाचे लग्न थाटामाटात झाले. श्री गणेशाच्या बरोबर त्यांच्या दोघी पत्नी रिद्धी सिद्धी आणि त्यांचे मुलं शुभ लाभ यांची पूजा केली जाते. रिद्धी बुद्धी विवेकाची देवी आणि सिद्धी यशाची देवी आहे. स्वस्तिकाच्या दोन्ही वेगवेगळ्या रेषा रिद्धी सिद्धी दर्शवितात. रिद्धी सिद्धीची पूजा केल्यास दारिद्र्य आणि अशांतता दूर होते. घरात सुख समृद्धी आणि शांती वास्तव्यास असते.